हरिओम सगळ्यांना नमस्कार. काल आपण 3.30 हे सूत्र मिस केलं. म्हणजे 3.29 नंतर डायरेक्टली 3.31 घेतलं. 3.29 होतं ध्रुवे तद गती ज्ञानम आणि 3.31 होतं कंठकूपे क्षुपिपस निवृत्ती. ओके, सो क्षुत पिपासा निवृत्ती हे होतं. त्याच्यामध्ये एक आहे 3.30. प्लीज मेक अ नोट. वी हॅव स्किप्ड वन सूत्र बाय मिस्टेक yesterday. After 3.29, 3.30 is नाभी चक्रे काया व्यूह ज्ञानम. नाभी चक्रे काया व्यूह ज्ञानम. शब्दार्थ लिहून घ्या. वर्ड मिनिंग्स. नाभी, नाभी म्हणजे नाभी, नेवल. नाभी इज नेवल. चक्रे, चक्रे, चक्र कोणाला म्हणतात? अ व्हील. हां, जे चक्र असतं ते. सो इट इज व्हील्स. आता जे आपले सूक्ष्म शरीरातले पण चक्र असतात, ज्याला एनर्जी सेंटर्स म्हणतो. आणि इथे नाभी चक्र म्हणजे मणिपूर चक्र असंही आपल्याला घेता येईल. सो नाभी चक्रे म्हणजे मणिपूर चक्र. वी कॅन टेक इट इन दॅट सेन्स ऑल्सो. काया, काया इज द बॉडी, शरीर. व्यूह, व्यूह इज द सिस्टम्स ऑफ द बॉडी. शरीरामधली जी रचना आहे, रचनाला व्यूह म्हणतात. ज्ञानम, त्याचं ज्ञान. ज्ञानम इज नॉलेज. Okay, so what is the sutra saying? By samyama on the nabhi chakra, the yogi acquires knowledge of all the systems of the body. तर नाभी चक्रावर संयम केल्याने संपूर्ण शरीराच्या आत जी काय आपली फिजिओलॉजी आहे, जी काय आपली फंक्शनिंग आहे, ते सगळे सिस्टम योगीला कळू शकतात. आता मेन इकडे आहे त्रिदोष, वात पित्त कफ. सगळे सिस्टम्स म्हटलं तर आयुर्वेदिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण घेतलं तर त्रिदोष, वात पित्त कफ विच आर द 3 इन्स्पायरिंग एनर्जीज. बेसिकली द होल बॉडी फंक्शन्स ऑन वात पित्त कफ. ओके. आणि सप्तधातू, रस रक्त मास मेद अस्ति मज्जा शुक्र. So 7 dhatu. So when we say that by samyama on the nabhi chakra, the yogi acquires knowledge of all the systems of the body. म्हणजे शरीराचं कार्य कसं चालतं, त्रिदोष काय आहेत, सप्तधातू काय आहेत आणि ते कसे कार्य करतात, हे नाभी चक्रावर संयम केल्याने योग्याला कळतं. Knowing each and every cell of the body, the yogi becomes master of his own body. स्वतःच्या शरीराचा प्रत्येक पेशी जेव्हा ओळखू लागतो आपण, तेव्हा त्या प्रत्येक पेशीवर आपल्याला कंट्रोल येतं. कुठेही थोडा पण इम्बॅलन्स झाला तर लगेच रिबॅलन्सिंग करता येतं. ओके, सो दिस इज द, ही विभूती आहे, ही सिद्धी आहे नाभी चक्रावर संयम केल्याची. Now, after 3.30, we have done 3.31. We go on to 3.32. 3.32 is Kurmanadya Sthiryam. Kurmanadya Sthiryam. Kurma. What is Kurma? Kurma is a tortoise. आणि एक नाडी आहे, तिचं नाव कुर्मा नाडी आहे. अनेक नाड्या आहेत ना, त्याच्यातली एक नाडी आहे विशिष्ट, जिचं नाव कुर्मा नाडी आहे. सो कुर्मा इथे म्हणजे कासव किंवा टॉटॉईस. अँड ऑल्सो इट इज द नेम ऑफ अ नाडी. दॅट नाडी इज कॉल्ड एज कुर्मा नाडी. नाडी म्हणजे नाडी, चॅनल्स ऑफ एनर्जी. वी ऑल नो दॅट. स्थैर्यम, स्थैर्यम म्हणजे स्थिरता, स्टडीनेस. स्थैर्यम इज स्टडीनेस. बाय संयमा ऑन कुर्मा नाडी, a nadi which is tortoise shaped, the yogi attains freedom from restlessness. He becomes still and steady. Okay, now we have to understand one thing. जेव्हा आपण म्हणतो स्थिर, when we say की we are steady, त्याचा दुसरा पण एक अर्थ लागतो, which is that we are not restless. जेव्हा आपण फोकस्ड आहोत त्याचा अर्थ होतो आपण डिस्ट्रॅक्टेड नाही आहोत. जेव्हा आपण स्थिर आहोत त्याचा अर्थ होतो आपण रेस्टलेस नाही आहोत. ऑलराईट. सो कुर्मा नाडीवर संयम केल्याने चंचलतेमधनं मुक्ती मिळते. योगीला चंचलतेमधनं मुक्ती मिळते.
आणि त्यामुळे तो स्थिरावतो, त्याला स्थैर्य प्राप्त होतं. बिकॉज ही इज फ्री फ्रॉम रेस्टलेसनेस, ही बिकम्स स्टिल अँड स्टेडी. सो कुर्मा नाड्यम स्थैर्यम. नाउ वी गो ऑन टू 3.32. मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम. मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम. मूर्ध, मूर्ध म्हणजे काय? मूर्ध म्हणजे डोकं. द मीनिंग ऑफ द वर्ड मूर्ध इज द हेड, डोकं. ज्योतिषी, ज्योतिषी म्हणजे ज्याच्यावर ज्योत आहे, ऑन द लाईट, प्रकाशित. ज्योतिषी म्हणजे प्रकाशित. सिद्ध, सिद्ध म्हणजे सिद्ध पुरुष, परफेक्टेड बीइंग, जो सिद्ध आहे तो. सिद्ध इज परफेक्टेड बीइंग और सिद्ध पुरुष, वन हू इज अ सिद्ध. दर्शनम, दर्शनम म्हणजे त्याचं दर्शन होणं, विजन. ते आपल्याला दिसणे किंवा दर्शन होणं, विजन. बाय संयमा ऑन द लाईट ऑफ दी हेड. आता डोक्यावरच्या प्रकाशावर संयम केल्याने, आता डोक्यावर तर कुठला लाईट पेटवून ठेवलेला नाही आहे, सो कुठला लाईट आपण म्हणतोय, तर इट इज आज्ञाचक्र. आज्ञाचक्रचा जो प्रकाश आहे तो डोक्यातला दिवा. ओके, सो बाय संयमा ऑन द लाईट ऑफ द हेड, दॅट इज द आज्ञाचक्र, सिद्धास कॅन बी सीन. सो आता एक एक चक्राबद्दल इकडे खरं म्हणजे पतंजली म्हणतायत. सो त्यांनी नाभी चक्र सांगितलं, विशुद्धी चक्र सांगितलं, कंठकुपे, राईट, आणि मग कुर्मा नाडी सांगितली, आणि आता ते मृद चक्र सांगतायत, म्हणजे आज्ञाचक्र. सो आज्ञाचक्रावर संयम केल्याने सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. बाय संयम ऑन द लाईट ऑफ द हेड विच इज आज्ञा चक्र, सिद्धास कॅन बी सीन. आता सिद्ध पुरुष म्हणजे कोण? सिद्ध पुरुष आर दोज बीइंग्स हू फ्रिक्वेंट द स्पेस बिटवीन अर्थ अँड स्काय. पृथ्वी आणि आकाशच्या मध्ये असणारे हे सिद्ध पुरुष असतात. आपण पृथ्वीला खेळलेलो आहोत. ओके, वेन वी विल बिकम फ्री फ्रॉम दी अर्थ एलिमेंट, पृथ्वी तत्वापासून मुक्त होणार, तेव्हा पुढे जाऊन आपण अजून एक सिद्धी बघू की पृथ्वी तत्वावर मात केल्याने, पृथ्वी तत्वावरनं मुक्त झाल्यामुळे व्यक्ती आकाशात गमन करू शकतो. ऑलराईट, सो दीज आर परफेक्टेड बीइंग्स और सिद्धास हू फ्रिक्वेंट द स्पेस बिटवीन द स्काय अँड द अर्थ. नेक्स्ट, प्रतिभाद्वा सर्वम. 3.34 नेक्स्ट सूत्र, प्रतिभाद्वा सर्वम, और यू कैन ब्रेक इट अप एज प्रतिभात वा सर्वम. ऑलराइट, नाउ प्रतिभात म्हणजे काय? सो इंट्युजन, ज्याला प्रतिभा आहे, आतलं आतून त्याला कळतंय. ओके, आतून कळणं, इंट्युजन. सो प्रतिभात इज इंट्युजन. वा म्हणजे और किंवा, वा मीन्स और किंवा. सर्वम, सर्वम म्हणजे सगळं, एव्हरीथिंग, ऑल. सो प्रतिभात इज इंट्युजन, वा इज और, सर्वम इज एव्हरीथिंग. बघा काय म्हणतायत, फ्रॉम प्रतिभा म्हणजे फ्रॉम इंट्युजन एव्हरीथिंग बिकम्स नोन. जर आपलं इंट्युटिव्ह पॉवर, आतली शक्ती, आतली प्रेरणा जागृत झाली ना, तर सगळंच आपल्याला ज्ञात होतं. सगळंच, सगळ्या गोष्टींचं आपल्याला सहज ज्ञान मिळतो. फ्रॉम इंट्युजन एव्हरीथिंग बिकम्स नोन. थ्रू स्पिरिच्युअल परसेप्शन द योगी बिकम्स द नोवर ऑफ ऑल नॉलेज. त्याची विवेक ख्याती जागृत झालेली आहे, त्याची प्रतिभा जागृत झालेली आहे. त्यामुळे जे काय ज्ञात आहे ते त्या सगळ्या ज्ञात गोष्टींचा त्याला ज्ञान होतो. ओके, वी कॅन नो ओनली दॅट विच इज नोवेबल. जे ज्ञात आहे त्याचंच ज्ञान आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट, द पॉइंट, वन मोर पॉइंट, इम्पल्सिव्ह ट्रान्सफॉर्म्स इंट्युटिव्ह.
आधी आपण सर्वायवल मोडमध्ये असतो, इम्पल्सिव्ह बिहेवियर करतो. कंडिशनिंगमधनं आपलं पूर्वसंस्कार जे आपल्यावर झालेले असतात त्याप्रमाणे, जसं मी मगाशी म्हटलं की बाबा सापाला बघितलं की एक घाबरेल, एकाला घाम फुटेल, एक पळून जाईल, एक खुश होईल, वगैरे वगैरे. सो हे जे इम्पल्शन आहे आपलं, ते आता इंट्युजनमध्ये झालं, आता ज्ञानामध्ये त्याचा रूपांतर झालेलं आहे. आता आपण कर्मसंस्काराच्या प्रतिक्रियेवर अवलंबून नाही आहोत. आता आपलं जे काय आपण रिस्पॉन्ड करतो ते आपल्या आतल्या ज्ञानातून आपण करतोय, फ्रॉम अवर इंट्युजन. रिझल्ट युनिव्हर्सल नॉलेज. काय परिणाम होणार आहे त्याचा? सर्व ज्ञान प्राप्ती, ह्या त्याचा परिणाम होणार आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे जे प्रतिभा आहे ना, हे विवेक ख्यातीचं जस्ट अलीकडची अवस्था आहे. जेव्हा आपले इंट्युजन्स जागृत होतात आणि आपल्याला ज्ञान मिळतं, त्यानंतर विवेक ख्याती ची अवस्था प्राप्त होते आपल्याला. ओके. सो विवेक ख्यातीची जस्ट अलीकडची अवस्था म्हणजे प्रतिभा. म्हणजे छान उदाहरण दिलेलं आहे कुठेतरी मी वाचलं, की जसं काय सूर्योदयाच्या आधी जो उजेड असतो ना, त्याच्यासारखं. सो इंट्युजन आपलं विवेक ख्याती आपलं सूर्योदय जर असेल तर त्याच्या आधीचा जो प्रकाश असतो तो प्रतिभाचा प्रकाश आहे. Did you get it? Is it understood? Yeah? All right. चलो पुढच्या सूत्राकडे जाऊया. 3.35. प्रतिभात वा सर्वम. त्यानंतर 3.35. येस. हृदये चित्त संवित. हृदये चित्त संवित. काय अर्थ आहे? हृदय म्हणजे हृदयाचे, हृदयेत म्हणजे हृदयाचे, ऑन द हार्ट. चित्त, चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, आणि संवित म्हणजे ज्ञान किंवा सजगता, अवेअरनेस. सो संवित इज नॉलेज और अवेअरनेस. हृदय इज ऑन द हार्ट, चित्त इज कॉन्शियसनेस, अँड संवित is knowledge or awareness. By doing samyama on the heart, knowledge of the consciousness is attained. चित्ताचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं जर आपण हृदयावर संयम केला तर. ओके. कारण ती चित्त जे म्हणतो हे हृदयस्थानीच आहे. जरी पेशीमध्ये अवेअरनेस आहे, कणाकणामध्ये सजगता असते, सर्वव्यापी आहे, कबूल आहे, तरी सुद्धा त्याचं स्थान हृदयाच्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आत्म्याचं स्थान पण हृदयाच्या ठिकाणी आहे. पण त्याचा अर्थ माझ्या पायाच्या सगळ्यात छोट्या बोटातलं पेशीमध्ये हृदय नाही आहे का? आहे. ऑलराईट. कॉन्शियसनेस नाही आहे का? आहे. कारण ह्या गोष्टी आत्मा नाही आहे का? आहे. कारण हे सर्वव्यापी आहेत. तरी सुद्धा जर कुठे मन एकाग्र करायचं असेल, चित्त एकाग्र करायचं असेल, लक्ष केंद्रित करायचं असेल, वेन वी वॉन्ट टू फोकस अवर अटेन्शन, द प्लेस ऑफ द हार्ट इज द प्लेस ऑफ द आत्मा अँड ऑल्सो ऑफ द कॉन्शियसनेस. चित्ताचं स्थान, आत्म्याचं स्थान, हृदयाचं स्थान एकच आहे. त्यामुळे हृदयावर संयम केल्याने चित्ताचं ज्ञान आपल्याला मिळतो, की माझा चित्त, माझं कॉन्शियसनेस, माझा अवेअरनेस म्हणजे काय हे मला पूर्णतः समजतं. ठीक आहे. फ्लक्च्युएशन्स ऑफ द चित्ता विचार बट म्युटेशन्स ऑफ द बुद्धी आर एप्रिहेंडेड. काय होतं असं केल्याने? चित्ताचं ज्ञान मिळाल्याने चित्तभूमीमध्ये बघा विचलितपणा राहतो, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध. सो हे जे फ्लक्च्युएशन्स आहे, हे फ्लक्च्युएशन्स थांबवता येतात. कारण हे जे फ्लक्च्युएशन्स आहे ना, हे बुद्धीचे फ्लक्च्युएशन्स आहेत. बुद्धी चित्तामध्ये हे बदल घडवून आणते, कधी मूढ, कधी क्षिप्त, कधी विक्षिप्त, कधी एकाग्र, कधी निरुद्ध. सो हे जे आपली बुद्धी आहे, हे जे फ्लक्च्युएशन्स, वृत्त्या ज्या तयार करते आपल्या चित्तामध्ये, तर त्याचा निरोध करता येतो. दे कॅन बी एप्रिहेंडेड. दुसरं म्हणजे असं की हार्ट रिजन चक्रा इज अनाहत.
आता हृदय चक्राला काय म्हणतो आपण? अनाहत चक्र. आणि अनाहत चक्र इज द सीट ऑफ प्युअर नॉलेज. आपली बुद्धी चुकू शकते, हाँ, दिमाग खराब हो सकता है, लेकिन दिल कभी गलत नहीं बताता. असं आपण म्हणतो ना की आपली बुद्धी चुकू शकते, एक वेळ कॅल्क्युलेशन चुकू शकतो, तर्क चुकू शकतो, पण हृदय कधीच चुकत नाही. बिकॉज इट हॅज नो ऑब्जेक्ट. हृदयामधनं जे काही येतं ना ते शुद्ध असतं. थॉट्स कम बिकॉज दे हॅव कनेक्टिंग विथ द ऑब्जेक्ट. कुठल्या तरी विषयाशी जुडल्यामुळे विचार येतात, पण हृदयातनं जे काही येतं ते स्वयं प्रेरित असतं, प्युअर असतं ते, आणि खरं असतं. त्याच्यामध्ये सत असत असं नसतं. So there is no wavering. The heart is pure. From here one observes the working of the chitta and thus gains it knowledge. तर हृदयावर एकाग्रता संयम केल्याने काय होणार आहे? तर चित्ताचं ते स्थान असल्यामुळे चित्ताचं सगळा ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. We will attain the knowledge of all the workings of the consciousness. So that was 3.35. Now we move on to the next 3.36. खूप एकच ह्याचं म्हणजे कुठेही ब्रेक ना आलेलं असा हा मोठा सूत्र आहे. थोडंसं तोडून वाचते सो दॅट इट्स इझियर टू अंडरस्टँड. सत्व पुरुषयो अत्यंत असंकीर्णयोः प्रत्यय अविशेष भोग परार्थात स्वार्थ संयमात. दॅट इज द स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. ओके, दॅट कम्प्लीट्स द सूत्र. सत्व पुरुषयो अत्यंत असंकीर्णयो प्रत्यय अविशेष भोग परार्थात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. शब्दार्थ लिहून घ्या. सत्व, फर्स्ट वर्ड इज, राईट द वर्ड मिनिंग. सत्व. सत्व इज त्रिगुणामधलं सत्व म्हणू शकतो, इंटेलिजन्स म्हणू शकतो, किंवा शुद्ध, प्युरिटी असंही म्हणता येईल. सो सत्व इज प्युरिटी, जे शुद्ध आहेत ते. पुरुषयो म्हणजे आत्म्याचं, ऑफ द पुरुषा, आत्म्याचं, ऑफ द पुरुषा और ऑफ द प्युअर कॉन्शियसनेस. अत्यंत, अत्यंत म्हणजे अति, एक्स्ट्रीमली, टोटली, क्वाईट अ लॉट. अत्यंत म्हणजे खूप जास्त. असंकीर्णयोः, असंकीर्णयोः मीन्स डिस्टिंक्ट, अनमिक्स्ड, अनमिंगल्ड. संकीर्ण म्हणजे जे मिक्स झालेलं आहे ते, असंकीर्ण म्हणजे जे मिक्स झालेलं नाही आहे ते, जे विशिष्ट आहे ते. सो असंकीर्णयो म्हणजे विशिष्ट किंवा अमिश्रित असंही तुम्हाला म्हणता येईल. प्रत्यय, प्रत्यय इज अवेअरनेस और प्रेझेंटेड आयडिया, अनुभव, सजगता असंही म्हणता येईल, किंवा संकल्पना. प्रत्यय. अविशेषः, अविशेषः इज विथ नो डिस्टिंक्शन और ॲब्सेन्स. विशेष म्हणजे विशिष्ट, आणि अविशेष म्हणजे ज्याच्यामध्ये वेगळं वेगळेपणा काही नाही. ओके, विथ नो डिस्टिंक्शन, वेगळेपणा काही नाही. भोग, भोग म्हणजे अनुभव, उपभोग आपण म्हणतो ना, भोग, भोग म्हणजे अनुभव. परार्थात्वात, परार्थात्वात म्हणजे परार्थ आपण म्हणतो ना दुसऱ्याचे, पर्पज ऑफ अनदर, दुसऱ्याचे, दुसऱ्याचा विषय. परार्थात म्हणजे थात्वात म्हणजे दुसऱ्याचे, दुसरे. स्वार्थ, स्वार्थ म्हणजे स्वतःचे, वन झोन, सेल्फ इंटरेस्ट, हे स्वार्थ. संयमात म्हणजे संयम केल्याने, इंटिग्रेशन, कॉन्स्ट्रेंट, रिस्ट्रेंट, जो शब्द पटेल तो यूज करू शकता. पुरुष, पुरुष म्हणजे आत्मा, स्व, मी, सोल. आणि ज्ञानम म्हणजे ज्ञान, नॉलेज.
ओके, थोडा मोठा सूत्र आहे, थोडा ब्रेकअप करून आपण ह्याला समजणार आहोत. तरी सुद्धा 1 लाईन एक्सप्लेनेशन वाचते आणि समजावून सांगते. बघा काय म्हणतंय हे सूत्र. भोग, भोग कशाचा असतो? सुख आणि दुःखाचा भोग असतो, बरोबर. सुख दुःखाला आपण भोग म्हणतो. भोग कम्स फ्रॉम प्रेझेंटेड आयडिया. प्रत्ययामधून भोग येतो. भोग हे प्रत्ययामधून येतो. ओनली वेन द सटलेस्ट आस्पेक्ट ऑफ द माइंड अँड प्युअर कॉन्शियसनेस इज नॉट डिस्टिंग्विश्ड. भोग हे प्रत्ययामध्ये किंवा अनुभवात येणार जर हे जे आपल्या बुद्धीचा सूक्ष्म रूप जो आहे त्याला विवेक ख्याती म्हणतात. ओके, सत्व म्हणतात. बुद्धीचा किंवा मनाचा सूक्ष्म रूप म्हणजे विवेक ख्याती आणि पुरुषः हे दोन वेगळे आहेत असे कळले नाही की आपल्याला भोग सहन करावे लागतात. बुद्धीला जर आत्मा समजलं तर सुख दुःखाचे प्रसंग येणार. So, bhoga, experience of pain and pleasure, comes from the presented idea pratyaya only when the subtlest aspect of the mind, म्हणजे सत्व or विवेक ख्याती and purusha, pure consciousness म्हणजे पुरुष is not distinguished, अविशेष. हे अविशेष, हे विशेष आहेत दोन्ही वेगळे. ह्या दोघांना जर आपण अविशेष समजलं की एकच आहे असं जर आपण समजलं तर भोग भोगावे लागतील. ओके, पुढे. these two are totally different. अत्यंत असंकीर्ण आहे ते दोन्ही. सगळ्यात सूक्ष्म शुद्ध बुद्धी म्हणजे विवेक ख्याती आणि आत्मा म्हणजे आत्मा पुरुष, दोन्हीचं अस्तित्व समजून घ्या. हे लिहिण्यापेक्षा पण दोन्हीचं रूप काय आहे? प्रकाशित. होतं काय? विवेक ख्यातीच्या प्रकाशाला आपण आत्म्याचा प्रकाश समजलं की आपला अभ्यास तिकडे थांबला. कारण विवेक ख्याती ज्ञात आहे, पुरुष ज्ञानाच्या पलीकडे आहे. अजून पुढे लास्टच्या 2-3 सूत्रामध्ये खूपच क्लिअर होऊन जातं विभूतीपादाच्या. पण हा मुद्दा लक्षात ठेवा की विवेक ख्याती आणि ज्याला शुद्ध सत्व आपण म्हणू शकतो आणि आत्मा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्हीला भिन्न जर आपण समजलं तर भोग भोगावे लागणार नाही. कारण आपला विपर्यय होणार नाही. दोरीला साप समजलं असं होणार नाही आणि त्यामुळे दुःख आपल्या वाटणीला येणार नाही. बट इफ वी कन्सिडर that both are one and the same, then we will have to undergo experiences of pain and pleasure. सो ही पहिला मुद्दा. अत्यंत असंकीर्ण आहे हे समजायलाच पाहिजे असं पतंजली इकडे म्हणतात. संयमा ऑन द पुरुषा. मग आता बाय डुईंग संयमा ऑन द आत्मा, आत्म्यावर संयमा केल्याने पुरुष ज्ञानाची प्राप्ती होते. ओके, कुठली विभूती आहे? आत्म्यावर संयम केल्याने आत्म्याचा ज्ञान होतो. कारण हा आत्मा कोण आहे? तर हा द्रष्टा आहे. काय? हा द्रष्टा बघतो, राईट? दृष्टी घेतो किंवा बघतो. काय बघतो? जे काय चालू आहे ते सगळं बघतो. ऑलराईट. सो हू ओव्हरसीज ऑल एक्सपिरियन्स, सगळे अनुभव जे येत आहेत तो फक्त बघत असतो. अँड ऑल्सो दे आर कम्प्लीट सीझेशन. जर मी अनुभव घेतला तर आत्म्या तेही बघतो आणि मी अनुभव घ्यायचा थांबवला म्हणजे चित्त वृत्ती निरोध केला तर त्याचाही आत्मा नोंद करतो. तो द्रष्टा आहे, तो फक्त बघतो. ही डज नॉट डू एनिथिंग एल्स. ही जस्ट ऑब्झर्व. ही इज द ऑब्झर्वर, राईट? हा पुरुष. सो जर त्याच्यावरच आपण संयम केलं तर आपल्याला
आत्मज्ञान प्राप्त होते. आणि हा आत्मज्ञान काय आहे की आत्माचा प्रकाश म्हणजे बुद्धीचा प्रकाश नव्हे. हे दोन गोष्टी भिन्न म्हणजे अत्यंत असंकीर्ण आहेत. ह्या सूत्रामधनं हे स्पष्ट होतं. सो सगळ्यात पहिलं हे समजून घ्या. फर्स्ट अंडरस्टँड दॅट द सत्व ऑफ द माइंड, दॅट इज द सटलेस्ट इंटेलिजन्स, म्हणजेच विवेक ख्याती अँड द पुरुषा आर टू कम्प्लिटली डिफरंट ॲस्पेक्ट्स. हा पहिला मुद्दा. दुसरा, द टू हॅव टू इंटरमिंगल फॉर भोग. जर भोग आपल्याला घ्यायचा असेल ना, तर आत्मशक्ती आणि विवेक ख्याती ह्यांचं मिश्रण झाल्याशिवाय भोग नाही होणार. सर भोग घेण्यासाठी या दोन्हीचं मिश्रण होणं गरजेचं आहे. सो दे आर युजली एन्टँगल्ड, आणि म्हणून हे दोन्हीची गल्लत सारखी होत असते. आपल्या आयुष्यामध्ये इन आवर लाईव्ह वी आर कंटिन्युअसली एक्सपिरियन्सिंग पेन ऑफ प्लेजर बिकॉज these two are constantly entangled. गुंतलेले आहात. आपल्या मनाने काय इच्छा केली की आपल्याला वाटतं नाही नाही ही माझी आत्मिक इच्छा आहे. अरे पण ते तुमच्या मनाने केली आहे. कशावर बेस केलेली आहे? बुद्धीवर बेस केलेली आहे. बुद्धीने कसं काय केली, तर ती दुसऱ्या कुठल्या तरी बाहेरच्या गोष्टीशी कनेक्ट झाली आणि इच्छा तयार झाली. इच्छा निर्माण झाल्यामुळे हे सगळं घडतंय. ऑल राईट. सो दॅट इज द सेकंड थिंग टू अंडरस्टँड. जिथे जिथे ह्यांची गल्लत होते तिथे तिथे भोग भोगावे लागणार, सुखदुःखाचे अनुभव घ्यावे लागणार. तिसरा मुद्दा असा येतो, नाव वी हॅव टू रिव्हर्स द प्रोसेस. सो आत्तापर्यंत ही बुद्धी आणि आत्मा हे एकमेकांना रिप्लेस करत एकमेकांमध्ये गुंतत असं सगळं आपलं चालू होतं. आता आपल्याला ती प्रोसेस उलट फिरवायची आहे. धिस कॅन बी डन बाय डुईंग संयमा ऑन द पुरुषा ऑर द सोल. आत्म्यावर संयम केल्याने हे प्राप्त, आत्म्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकेल. This is an extremely subtlest samyama, but understood theoretically very difficult to practice. ओके. जेव्हा तो प्रकाश दिसतो ना तेव्हा खरंच कळत नाही की हा प्रकाश ज्ञानाचा आहे का हा आत्म्याचा प्रकाश आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन द टू. आणि प्रॅक्टिकली कठीण आहे. थिओरेटिकली समजू शकतं आपल्याला. बुद्धी सत्व कॅन बी बोथ अ टूल अँड अन ऑब्स्टेकल. सो खूप छान एका ठिकाणी सांगितलं की आपली बुद्धी आहे हा एक साधन आहे, पण हा एक अंतराय पण बनू शकतो. ऑल राईट. सो दॅट इज द थिंग दॅट इट कॅन बी अ टूल ऑर एन ऑब्स्टेकल. व्यासांनी असं म्हटलेलं आहे, पुरुष बाय हिमसेल्फ कॅन नॉट बी द ऑब्जेक्ट ऑफ संयमा. बघा आता आत्म्यावर संयम करायचं आपण म्हणतो, पण आत्मा जो ज्ञानातीत आहे, मनातीत आहे, त्याच्यावर संयम कसं करणार? तो परा आहे. राईट. सो त्यांनी इथे क्लॅरिफाय केलंय, पुरुष बाय हिमसेल्फ कॅन नॉट बी द ऑब्जेक्ट ऑफ संयम. सो आत्मा संयमाचा विषय होऊ शकत नाही. बट द स्युडो पुरुषा, व्हेरी नाईस टर्म. डॉक्टर्स आज सगळे तुम्हाला हा शब्द कळेल, PSEUDO, स्युडो. स्युडो पुरुषा और प्युअर आयसेन्स, अस्मी ज्याला आपण म्हणतो ना, प्युअर आयसेन्स, द आय रिगार्डिंग इट सेल्फ ॲज द सियर इज द सब्जेक्ट ऑफ संयम. सो आत्मा हा विषय नाही होऊ शकत संयमाचा, पण मी जी स्वतःला आत्मा समजते ती, मी जी म्हणते अहम ब्रह्मास्मी, अहम मी ब्रह्म आहे, परत द्वैत आहेच. राईट. मी पण आहे आणि ब्रह्म पण आहे. सो अगेन कॉन्शियसनेसचं हे वेदांताचे प्रिन्सिपल्स आहेत. बेसिकली अद्वैत एक्सप्लेन करायचे प्रिन्सिपल्स आहेत की मी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस. राईट. ज्या द्रष्टाला मी समजते ती मी, तर त्याच्यावर संयम करणार आपण. Who am I? I am not the body, I am not even the mind, I am not the emotions, I am not this, I am not that, I am not this, I am not that. I am pure consciousness. मी शुद्ध सत
चित आहे. मग ज्याला मी सच्चित समजते त्याच्यावर संयम करायचा आहे, तर त्याचं ज्ञान प्राप्त होणार. येस, कन्फ्युजन? इज इट क्लिअर? वनश्री, क्वेश्चन मार्क ऑन योर फेस, राईट? नाही ना? वंडरफुल. All right, chalo, let's go on to the next one, 3.36. Now we move on to 3.37. ततः प्रतिभ ततः प्रातिभ श्रावण वेदन अदर्श आस्वाद वार्ता जायन्ते. ततः प्रातिभ श्रावण वेदना दर्शास्वाद वार्ता जायन्ते. Okay, it's too long, too much together. आपण शब्दफोड बघूया. Let us look at the word meanings. ततः, ततः म्हणजे असं केल्यानी. काय केल्यानी? पुरुषावर संयम केल्यानी. आदल्या सूत्राचा रेफरन्स नेहमी लागणार. Always we will refer to the previous sutra. So tatah means then, therefrom, from that. तसं केल्यानी. प्रतिभा, प्रतिभा म्हणजे लाईट ऑफ हायर नॉलेज, उच्च ज्ञानाची अवस्था, इल्युमिनेशन म्हणू शकतो आपण. श्रवण, श्रवण म्हणजे आता हे बघा, आपल्या सगळ्यांकडे पंचज्ञानेंद्रिय आहेत. कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, डोळ्यांनी बघतो, स्पर्श ज्ञान आहे, नाकाने गंध घेतो. पण आत्म्यावर जेव्हा आपण, पुरुषावर जेव्हा आपण संयम केलेला आहे आणि तेव्हा जर श्रवण म्हटलं तर हे साधं सुधं ऐकू येणारं श्रवण नाही होऊ शकत. तर हे डिवाइन हिअरिंग, हायर हिअरिंग, ते श्रुती ज्याला आपण म्हणू शकू, त्या प्रकारचं श्रवण आहे हे. दैविक ऐकणं आहे. सो श्रवण इज डिवाइन हिअरिंग. वेदना, वेदाना, ॲक्च्युली आय थिंक दॅट वर्ड, वेदना, वेदन हा शब्द दिलेला आहे. आय एम सॉरी, इट्स नॉट वेदना, इट्स वेदन. वेदन इज हायर टच, स्पर्श ज्ञान, पण हा परत दैवी. सो स्पर्श ज्ञान, हायर टच और डिवाइन टच. आदर्श, आदर्श म्हणजे I think I'm making a little mistake in my pronunciations. अदर्श आहे ते. I'm so sorry. अदर्श, अदर्श म्हणजे डिवाइन विजन. दर्शन आहे पण ते दैवी आहे. अदर्श, डिवाइन विजन और हायर विजन. आस्वाद, आस्वाद म्हणजे डिवाइन टेस्ट. अदर्श म्हणजे न दिसणार. नाही 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 नाही. दर्श म्हणजे दिसणारं, दिसणारं, आणि अदृश्य म्हणजे नाही दिसणारं. अदर्श नाही. अदृश्य केलं तर मग इनविजिबल होईल. अदर्श आहे हे. ऑलराईट. सो ओके, सो आस्वाद म्हणजे डिवाइन टेस्ट. वार्ता, वार्ता म्हणजे डिवाइन स्मेल, गंध, गंध. जायन्ते, जायन्ते म्हणजे उभरून येतं, वर येतं, इज प्रोड्यूस्ड और इट अराइजेस. निर्माण होणे, प्रोडक्शन होणे. ऑलराईट. सो ते जे आत्मज्ञान मिळालं आहे, फ्रॉम दॅट लाईट ऑफ हायर नॉलेज ऑफ द पुरुषा अराइजेस हायर ट्रान्सेंडेंटल और डिवाइन हिअरिंग, टच, विजन, टेस्ट अँड स्मेल. ठीक आहे. सो ते आत्म्यावर जे संयम केलेलं आपण आणि त्याच्यातनं जे ज्ञानाची, आत्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती झालेली, ह्याच्यानी आपल्याला श्रुत्या, दैवी गंध, दैवी स्पर्श, दैवी ह्या गोष्टी, हायर अपर लेवल, ओके, ह्या सगळ्या तन्मात्रा ज्या आहेत ह्या दैवी लेवलवर आपल्याला जाणवतात. When the knowledge of the Purusha is acquired, these faculties are developed involuntarily. आपोआप होतं हे, आपोआप घडून येतं. इनव्हॉलंटरीली ही इज एबल टू हिअर, फील, सी, टेस्ट अँड स्मेल थ्रू अनलिमिटेड स्पेस. कितीही लांब असू दे. आता इकडे
जे स्थल आहे किंवा प्लेस आहे किंवा आकाश तत्व जे आहे ह्याच्यातनं तो आरपार जाऊ शकतो. कुठलाही त्याला जो हवा तो स्मेल, जो हवा तो विजन, जे हवी ते हिअरिंग, हे सगळे पंच जे तन्मात्र आहेत आपले ज्ञानेंद्रियांचे ते त्याला जाणवतात. सो इथे आत्मसंयम केल्याने, आत्मज्ञान झाल्याने काय फळ मिळतं हे इथे या सूत्रामध्ये सांगितलंय. So basically, because we have done the samyama on the soul, on the purusha, this is the result of it. The result is that all our tanmatras, hearing, seeing, smelling, touch and hearing, all of it, it becomes enhanced. It can reach out through unlimited space. फक्त एनहान्स नाही होत, अनलिमिटेड स्पेसमधनं ते रीच आउट होऊ शकतं. Alright, so that is the benefit he gives over here. Alright, let us move on to the next sutra, 3.38. ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः. ते समाधौ उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः. वर्ड मिनिंग लिहून घ्या. ते म्हणजे धे, ते म्हणजे ते, धीज किंवा हे पण म्हणू शकतो आपण. समाधौ म्हणजे इन समाधी, समाधीवस्थ, इन समाधी. उपसर्गा म्हणजे अडथळा, ऑब्स्टेकल, इम्पेडिमेंट. उपसर्गा म्हणजे अडथळा, ऑब्स्टेकल, इम्पेडिमेंट. व्युत्थान म्हणजे वर उठण्यासाठी, रायझिंग अप टू द आउटगोइंग माइंड, वर्ल्डली इन्क्लिनेशन्स. व्युत्थान, दुनियादारी से उठ नहीं पाएंगे असं आपण म्हणू शकतो. वर्ल्डली इन्क्लिनेशन्स राहणार. व्युत्थान, वर उठणे, भौतिकतेमधून वर उठणे असं लिहू शकता तुम्ही. आणि सिद्धयः याने सिद्ध किंवा सिद्धीज किंवा पॉवर्स किंवा सायकिक एबिलिटीज असं म्हणू. सिद्धय म्हणजे सिद्धी. पतंजली कधीही फल दिल्यानंतर लगेच वॉर्निंग देतात. विभूती पादापासनं तर त्यांचे खूप वॉर्निंग सुरू होऊन जातात. सो इथे 3.38 मध्ये ते वॉर्निंग देत आहेत. द एक्सपिरियन्सेस आर ऑब्स्टिकल टू समाधी ऑल दो दे आर पॉवर्स इन ॲक्टिव्ह लाईफ. ह्या सिद्ध्या आहेत. जर जिवंतपणे किंवा मग आपली दैनंदिन आयुष्य जे आहे ह्याच्यामध्ये ह्या सिद्ध्या कामाच्या गोष्टी जरी असल्या तरी समाधीसाठी म्हणजे निर्भीत समाधीकडे जाण्यासाठी ह्या सिद्ध्या अडथळा निर्माण करतात. दे आर ऑब्स्टिकल्स टू अवर प्रोग्रेस, टू अवर रायझिंग अप. The siddhis are great, but they fall within the range of gunas and can obstruct the yogi's progress to the nirguna. सिद्धी भयंकर पॉवरफुल आहेत, अतिशय सुंदर सिद्ध्या आहेत ह्या आणि बऱ्याच ठिकाणी कामाला येऊ शकतात. राईट, पण ह्या सिद्ध्या त्रिगुणात्मक आहे. जोपर्यंत आपण गुणातीत नाही होत तोपर्यंत आपण आत्म्याशी एकरूप होऊ शकणार नाही, निर्भीत समाधी प्राप्त करू शकणार नाही. आणि सिद्ध्या या त्रिगुणात्मकच आहेत. Alright, so here Patanjali is issuing a warning that जरी या सिद्ध्या कशासाठी सांगितलंय, सो दॅट यू नो ॲट विच स्टेज यू आर. कारण पतंजली खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करतायत की आपला प्रोग्रेस, आपल्या चित्तभूमीमधला बदल कसा घडणार आहे आणि कुठल्या पॉइंटला काय सिद्धी प्राप्त होणार आहे. ऑल राईट, नेक्स्ट वी मूव ऑन टू 3.39. 3.39 बद्ध कारण शैलिथ्यात प्रचार संवेदनात च चित्तस्य परशरीर आवेश. बद्ध कारण शैथिल्यात प्रचार संवेदनात च चित्तस्य परशरीर आवेश. शब्दफोड लिहून घ्या. बद्ध म्हणजे बॉन्डेज, बंधनात. बद्ध म्हणजे बंधनात.
कारण, कारण म्हणजे कारण, कॉज. बद्ध इज बॉन्डेज अँड कारण इज कॉज. शैथिल्यात, शैथिल्य शब्द आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी, रिलॅक्झेशन किंवा सोडून देणे, लेटिंग गो, रिलॅक्स होणे, सोडून देणे. शैथिल्यात. प्रचार, प्रचार म्हणजे इथे ज्याच्यामधनं पसार होतो ते, पॅसेजेस, मूविंग थ्रू, मूविंग थ्रू. संवेदनात, संवेदनात म्हणजे फ्रॉम नोईंग, फ्रॉम सेन्सिटिव्हिटी, म्हणजे संवेदनशील होऊन, फ्रॉम नोईंग और फ्रॉम सेन्सिटिव्हिटी. च, च म्हणजे आणि, अँड, च इज अँड. चित्तस्य, चित्तस्य इज ऑफ द कॉन्शियसनेस ऑफ द माइंड फील्ड. चित्ताचे, चित्तस्य म्हणजे चित्ताचे. परा, परा म्हणजे दुसऱ्यांचे, अदर्स, अनदर्स. शरीर, शरीर म्हणजे शरीर, बॉडी. अवेश, आवेश, एंटरिंग इन टू, प्रवेश करणे, आवेश करणे, प्रवेश करणे. ओके, बघा आता काय म्हणताय तिकडे. बाय लूजनिंग और लेटिंग गो ऑफ द कॉजेस ऑफ बॉन्डेज अँड अटॅचमेंट and by following the knowledge of how to go forth into the passages of the mind, that is free flow of consciousness, there comes the ability to enter into another's body. परकाया प्रवेश आपण म्हणतो ना, परपाया काया प्रवेश कसं काय घडून येतं. तर इथे जेव्हा कर्माशय जो आपला आहे, आपल्या कर्माशयाचे बंधन आणि रागह म्हणजे अटॅचमेंट, आपल्या कर्माशयाचे बंधन आणि अटॅचमेंट्स किंवा रागह आपण शिथिल करतो, सोडून देतो. वेन वी रिलॅक्स और लूजन इट और लेट इट गो, शिथिल करतो किंवा सोडून देतो. अँड बाय फॉलोइंग, हे एक करतो, आणि बाय फॉलोइंग द नॉलेज ऑफ हाऊ टू गो फोर्थ इन टू द पॅसेजेस ऑफ द माइंड, आणि मनाच्या मार्गावरनं सहजतेने कसं जायचे हे जेव्हा आपल्याला कळतं, म्हणजे चित्तचा प्रवाह व्यवस्थित होऊ लागतो. आणि जेव्हा चित्तचा प्रवाह व्यवस्थित होऊ लागतं, परकाया प्रवेश करण्याची सिद्धी प्राप्त होते. ओके, हे कसं काय होतं बाबा? तरी सुद्धा राईट, जरी आपण बंधनातनं मुक्त झालेलो आहोत असं म्हणतोय, आणि दुसरं आपण म्हणतोय की बाबा चित्ताचं जे प्रवाह आहे, चित्ताचं जे वाहनं आहे ते सुरळीत चालू आहे, तरी सुद्धा परकाया प्रवेश कसं होऊ शकतं? तर when I am not the body gets established, the mind becomes free from the body. जेव्हा हे पूर्णतः भिंत की मी म्हणजे हे शरीर नाही, हे जेव्हा एस्टॅब्लिश होतं, तेव्हा मन शरीरापासनं वेगळं होतं. आत्ता आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले आहात, बंधनात आहेत ते एकमेकांच्या. ऑलराईट, पण जेव्हा मी हे शरीर नाही आहे हे 110% एस्टॅब्लिश होऊन जातं, तेव्हा माझं मन शरीराच्या बंधनातनं मुक्त होणार. दिस इज वन थिंग. अँड ही कॅन लीव्ह हिज बॉडी, आणि त्यामुळे तो शरीराच्या बाहेर पडू शकतो. आता तो बाहेर पडू शकतो तर ते दुसऱ्यामध्ये प्रवेश पण करू शकतो, राईट. पहिला पॉईंट काय आहे? स्वतःच्या शरीराच्या बाहेर पडणं. तर स्वतःच्या शरीराच्या बाहेर कसं पडणार? जेव्हा मी हे शरीर नाही हे ठाम एस्टॅब्लिश होतं, समजून चुकतं,
त्यावेळेला शरीराचं बाहेर पडणार. अँड एंटर अनदर, आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणार. तुम्हाला जर आदिशंकराचार्यांची स्टोरी माहिती असेल की एकदा ते डिबेटला बसले आणि ते मिश्रा म्हणून होते आय थिंक, त्यांनी डिबेटमध्ये हरवलं आणि नंतर मिश्राची बायको म्हणाली असं नाही, माझ्याशी डिबेट करा तुम्ही, त्यांना तुम्ही हरवलं पण मला पण हरवलं तर आम्ही दोघं तुमच्या शरणी जाऊ, नाही तर तुम्ही आमचं म्हणणं मान्य करायचं. सो त्यांना सांगितलं की त्यांना संसाराचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. सो ते होते, ही वॉज काय म्हणू आपण त्यांना, ही वॉज अ मॉन्क, साधू होते ना ते. ओके, साधू होते. आता त्यांना संसारी आयुष्य कसं असतं हे कसं माहीत, चान्सच नाही आहे. ओके, तर त्यावेळेला त्यांनी तिच्याकडे वेळ मागितला की मला काही दिवस दे, मी ह्याचं उत्तर तुला देतो. आणि त्यांनी एका सेफ जागेवर स्वतःचं शरीर बसवलं. तिथे त्यांचे गार्ड्स ठेवले त्यांनी, कारण त्या शरीराला नष्ट केलं तर परत येता येणार नाही, त्यामुळे गार्ड्स ठेवले. आणि मग एक राजा जो डेथ बेडवर होता, त्या राजाचं नाव पण दिलंय किंग अमरका. हे जे अमरका नावाचा एक राजा होता जो मृत्यूच्या शय्यावर होता, त्याच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला आणि मग त्यांनी संसाराचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन स्वतःच्या शरीरात परत आले आणि नंतर डिबेटमध्ये त्यांनी तिला हरवलं. स्वतःला अनुभव नसेल तर तुम्ही कोणालाच हरवू शकत नाही. सो बौद्धिक ज्ञान, ओनली इंटेलेक्च्युअल नॉलेज इज ऑफ नो यूज, यू हॅव टू हॅव एक्सपिरियन्स. पुस्तकात म्हटलंय म्हणून आपण रिपीट केलं, दॅट्स नॉट इफ. जे काय वाचतोय, जे काय अभ्यासतोय, एव्हरीथिंग हॅज टू बी प्रॅक्टिकली अप्लाइड. जर आपण ते प्रॅक्टिकली अप्लाय नाही केला, प्रयत्न तरी करायला पाहिजे, देन वी विल नॉट बी एबल टू एक्सप्लेन इट टू एनीबडी. या सो दिस इज परकाया प्रवेश. ह्या प्रकारे परकाया प्रवेश होऊ शकतो. शॅल बी टेक जस्ट वन मोर सूत्र. सो 3.40 पुढचा सूत्र. या 3.40 उदान जयात जलपंक कंटक आदिषु असंगः उत्क्रांतिः च. उत्क्रांतिः तिश्च सलग म्हणताना तिश्च, उत्क्रांतिश्च किंवा उत्क्रांतिः च असं हा होतो. शब्दफोड लिहून घ्या. उदान, उदान वन ऑफ दी पंचप्राण. सगळ्यांना माहिती आहे ना उदान वायू. या इट इज वन ऑफ दी पंचप्राण. इट हॅज अ अपवर्ड फ्लो इन द बॉडी. मानेच्या वरती उदान वायू कार्यरत असतं पण त्याची गती वरच्या दिशेने असते. जायत, जायत म्हणजे त्याच्यावर जय मिळवल्यानी, बाय मास्टरी. उदान वायूवर जय मिळवल्यानी, बाय मास्टरी जयत. जल, जल म्हणजे जल, पाणी, वॉटर. जल इज वॉटर. पंक, पंकचा अर्थ होतो माती, मड. पण ही कुठली माती? ती चिखल माती असते ना स्वॅम्प्स मधली, ती माती, त्याला पंक म्हणतात. ती चिखलाची असते ना ज्याच्यामध्ये पाय टाकला की अजून आतात जातो आपण, दॅट्स अ स्वॅम्प. सो दॅट इज पंक. कंटक, कंटक म्हणजे काटा, थॉर्न. कंटक इज थॉर्न, काटा. आदिसू, आदिसू म्हणजे अँड विथ अदर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आदी, आदी आपण म्हणतो ना, हे आदी. सो एक्सेट्रा. आदिसू म्हणजे एक्सेट्रा. अँड विथ अदर्स एक्सेट्रा म्हणजे उदान, माती, जल वगैरे वगैरे असं. असंगह, असंगह म्हणजे संग न होणे, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट. असंगह. उत्क्रांतिः, उत्क्रांतिः म्हणजे लेविटेशन, वर उठणे, आकाशात उडणे. लेविटेशन म्हणतात त्याला.
आपण फिल्म्समध्ये पण बघतो, डॉक्युमेंटरीजमध्ये तर बघायलाच मिळतं. साधू बसलेले आहेत समाधीमध्ये आणि त्यांचं शरीर हळूहळू वर लेव्हिटेट होतंय. ओके, सो ते उत्क्रांती रायझिंग. आणि च म्हणजे आणि, अँड. चचा अर्थ होतो अँड. बाय द मास्टरी ऑफ उदान वायू द योगी कॅन लेव्हिटेट और वॉक ओव्हर विदाउट टचिंग वॉटर, स्वॅम्प्स, थॉर्न्स एक्सेट्रा. ठीक आहे. उदान वायूवर संयम केल्याने योगी उत्क्रांती होऊ शकतो, म्हणजे उडू शकतो किंवा वर होऊ शकतो, वर होऊ शकतो. ओके, लेविटेट, वर म्हणजे जमिनीपासनं वर असं. उत्क्रांती असंग म्हणजे स्पर्श न करता. कुठल्या गोष्टींना? पाणी म्हणजे जल, पंक म्हणजे चिखल माती, कंटक म्हणजे काटे वगैरे वगैरे. मग पाण्यावर साधू महाराज चालून गेले, पाण्यावर स्पर्श पण नाही झाला, ते सहज गेले. किंवा मातीवरनं निघाले, ते नाही त्याच्या आतमध्ये बुडाले. हे उदान वायूवर संयम केल्याने ही सिद्धी प्राप्त होते. So whenever we will do samyama on the Udana Vayu, one will be able to levitate himself. Udana is the vital force with upward direction right up to the head. It supports the nadi where the three doshas resides. त्रिदोषा ज्या नाडीमधनं निर्माण होतात किंवा त्याच्यामध्ये असतात, त्यांचं उगमस्थान दिलेलं आहे एका ठिकाणी इकडे. सो त्याला उदान वायू आधार देतो. बाय संयमा ऑन द उदान वायू अपवर्ड फ्लो द योगी कॅन मेक हिज बॉडी व्हेरी लाईट सो दॅट इट कॅन लेव्हिटेट. तर स्वतःच्या शरीराला इतकं हलकं करून घेतात की उदान वायूवर संयम केल्याने शरीर इतकं हलकं होऊन जातं की ते कशाच्याही वरून पास होऊ शकतात. ऑलराईट, इज इट क्लिअर? So by the mastery of the Udan Vayu, the yogi can Utkranti, Asanga, Jala, Panka, Kantaka, वगैरे वगैरे आदिसू असं meaning होतो. He can levitate or walk over without touching water, swamps, thorns, etc. Alright, friends, I think we will stop over here and we will continue from 3.41 tomorrow.